ठीक आहे. काल आपण निगेटिव्ह अँगल बघितले, पण 30 डिग्रीचे आणि 60 डिग्रीचे मल्टिपल निगेटिव्ह अँगल बघितले. म्हणजे -30, -60, -120, -150, -240 हे सगळे 30 आणि 60च्या मल्टिपल ऑफ 90 मल्टिपल डिग्री होते. आज जे अँगल आपण निगेटिव्ह बघणार आहे ते निगेटिव्ह 45 डिग्री, म्हणजे 45 डिग्रीच्या मल्टिपल, म्हणजे निगेटिव्ह 45 असेल, निगेटिव्ह 225 असेल, निगेटिव्ह 315 असेल. मग त्यासाठी तुम्हाला हे दोन थेरम पाठ असणार आहे. एक 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री थेरम आणि 45 90 डिग्री थेरम. ह्याचं प्रॅक्टिस तुम्हाला झालं पाहिजे. बरेचसे जवळजवळ 5 ते 6 व्हिडिओ माझे ह्याच्यावरच गेलेले ह्या क्वेश्चनवर, कारण हा क्वेश्चन एकदम सोपा आहे. फक्त तुम्ही जेवढं प्रॅक्टिस करशील तेवढा परफेक्ट होणार आहे. 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री थेरम आहे. अपोजिट साइड ऑफ 30 डिग्री हाफ इंटू हायपोटेनियस, अपोजिट साइड ऑफ 60 डिग्री √3/2 इंटू हायपोटेनियस. आणि 45 90 डिग्री थेरम आहे. अपोजिट साइड ऑफ 45 डिग्री 1/√2 इंटू हायपोटेनियस. आता फर्स्ट एक्झाम्पल आहे, फाइंड द ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन ऑफ निगेटिव्ह 45. सोल्युशन. आता माझ्याकडे सगळे डायग्राम्स काढायची. ठीक आहे, अजून थोडी मोठी काढतो मी, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. व्यवस्थित सर्कल फाइंड करायचा. आता इकडे बघा, हा तुमचा नेहमीप्रमाणे एक्स ऍक्सिस, हा वाय ऍक्सिस. निगेटिव्ह 45 म्हणजे इकडचं साईड आहे आणि इथं स्टॉप ना. निगेटिव्ह अँगल आपण क्लॉकवाईज मोजतो आणि पॉझिटिव्ह अँगल अँटी क्लॉकवाईज मोजतो. त्यामुळे निगेटिव्ह 45 परपेंडिक्युलर कोणावर टाकायचा? एक्स ऍक्सिस वरच. का म्हणून विचारायचं नाही मला, तसा रूल्स असतो मॅथ्स मध्ये. परपेंडिक्युलर टाकताना एक्स ऍक्सिस वरच टाकायचा. OM ची व्हॅल्यू एक्स आणि PM ची व्हॅल्यू वाय. OM ची व्हॅल्यू एक्स आणि PM ची व्हॅल्यू वाय. आणि कन्सिडर स्टँडर्ड युनिट सर्कल्स. आपण जो घेणार आहे तो स्टँडर्ड युनिट सर्कल घेणार आहे, त्यामुळे रेडियसची व्हॅल्यू नेहमीप्रमाणे किती असणार? 1. ठीक आहे. आता बघा मी कसं करतोय. कन्सिडर अ स्टँडर्ड युनिट सर्कल. Consider a standard unit circle with center O. With center O. हे तुमचं पहिलं स्टेटमेंट फिक्स असतं. थिअरी तुमच्या लँग्वेज मध्ये दिल्या, तुम्हाला 3 मार्क दिले म्हणजे बस. फक्त तुम्ही लिहिता आलं पाहिजे डायग्राम मध्ये काय काय आहे ते. त्यामुळे OP R रेडियस 1. स्टँडर्ड युनिट सर्कलचा रेडियस नेहमी 1 असतो. We draw PM is perpendicular to OX. ही माहिती देता आली पाहिजे. PM is perpendicular to OX. त्या मेजर ऑफ अँगल M 90 झाला. And length of OM is equal to X and length of PM is equal to Y. हे लक्षात ठेवा. OM X असतो आणि PM Y असतो. Let PXY be the any point on circles. Let PXY be any point on circle. ठीक आहे. आणि लास्ट सेंटेन्स कसं असतंय? इन ट्रायंगल PMO मेजर ऑफ अँगल M 90, मेजर ऑफ O 45. हा जर 45 असेल तर राहिलेला पण किती असणार? 45. कन्सिडर करताना पॉझिटिव्ह कन्सिडर करायचं, जरी निगेटिव्ह जरी फाइंड करायला विचार. अजून एक लाईन राहिली आपली. अँड मेजर ऑफ अँगल X ऑफ P इज इक्वल टू थीटा इज इक्वल टू निगेटिव्ह 45. त्याचं कन्सिडर करून घ्या. नंतर मला इन ट्रायंगल PMO मेजर ऑफ अँगल M 90, मेजर ऑफ अँगल O 45 आणि मेजर ऑफ अँगल P 45. माझा कुठला थेरम वापरणार? डायरेक्ट बाय युजिंग 45 डिग्री 90 डिग्री थेरम प्लस 45 90 डिग्री थेरम म्हणतो. आता इथं अपोजिट साइड ऑफ 45 डिग्री, अपोजिट साइड ऑफ 45 डिग्री इज इक्वल टू 1/√2 इंटू हायपोटेन्यूस. 1/√2 हायपोटेन्यूस लागून यायचं. आता हायपोटेन्यूस किती आहे इथं? OP इज इक्वल टू R इज इक्वल टू 1. आणि इथं लेंथ ऑफ OM पण आणि लेंथ ऑफ PM पण, दोन्ही लेंथ अपोजिट आहे. 45 ला OM आणि या 45 ला PM, म्हणजे दोन्ही लेंथ आहेत
अपोजिट आहे. हायपोटेन्युस किती आहे? ओपी. ओपी इज इक्वल टू आर इज इक्वल टू एक्स इज इक्वल टू वाय इज इक्वल टू 1/2. therefore x is equal to 1/2 आणि y is equal to 1/2. ह्या दोन व्हॅल्यू तुम्हाला मिळतात. ठीक आहे. आता मला हा थेरम पुसावा लागणार आहे, हे लक्षात घ्या. तुम्ही कुठल्या पण डिग्रीची व्हॅल्यू फाइंड करू शकता. हा आता बाय युजिंग 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री समजा, सॉरी, लेट pxy being, let pxy lies on fourth quadrant. ही गोष्ट खूप महत्वाची आहे की तिथं येणारच pxy lies on fourth quadrant. pxy हे फोर्थ क्वाड्रंट मध्येच पाहिजे. ठीक आहे. मग x किती असणार? x इज पॉझिटिव्ह अँड y इज निगेटिव्ह. का हो सांगा? बाय 8वी 9वी 10वी, मग 9वी 10वी मध्ये 8वी मध्ये झाला असेल, पहिल्या क्वाड्रंट मधला पॉईंट असतो प्लस प्लस, x एक्सिस पॉझिटिव्ह y एक्सिस पॉझिटिव्ह, x एक्सिस निगेटिव्ह y एक्सिस पॉझिटिव्ह, निगेटिव्ह प्लस निगेटिव्ह निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह निगेटिव्ह. ठीक आहे. आता इकडे लक्ष द्या. therefore x बरोबर 1/2 and y निगेटिव्ह असतो ना चौथ्या क्वाड्रंट मध्ये, म्हणजे y इज इक्वल टू -1/2. हा दोन व्हॅल्यू होतात. आता काय करायचं? बाय युजिंग डेफिनेशन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. डेफिनेशन पार्टच पाहिजे तुम्हाला. जर डेफिनेशन पार्ट असतील तरच तुम्ही पुढे सुरू शकता. बाय युजिंग डेफिनेशन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनच्या डेफिनेशन वापरा. साइन थीटा इज इक्वल टू साइन ऑफ -45 इज इक्वल टू y इज इक्वल टू -1/2. cos थीटा आपल्याला -45 डिग्रीच्या सगळ्या व्हॅल्यू फाइंड करायच्या आहेत. cos थीटा cos of -45 is equal to x is equal to is equal to positive 1/2. Tan theta is equal to tan of -45 is equal to y by x is equal to -1/2 and 1/2. 1/2 cancel, -1 सगळंच कॅन्सल होतं आहे, -1. cot theta is equal to cot of -45 is equal to x by y is equal to 1/2 by -1/2 is equal to -1. So cot 45 is equal to -1. Then the recorder is sec theta is equal to sec -45. Consider करताना आपला एंगल -45 कंसिडर आहे. sec theta डेफिनेशन है 1 by x is equal to 1 by 1/2 रिवर्स होना √2 वर जाणार आणि cosec theta cosec -45 is equal to 1 by y is equal to 1 by -1/2 is equal to -2. हे दिसतात का सगळ्या व्हॅल्यू तुम्हाला? ठीक आहे. ह्या सगळ्या व्हॅल्यू तुम्हाला दिसत आहेत. आता ह्याच व्हॅल्यू आपण बरोबर सोडवले का चूक सोडवले हे कसं ओळखणार? तर तुम्हाला मी एक डायग्राम दिली. ऍड शुगर टू कॉफी. कॉफीमध्ये शुगर ऍड करा किंवा ऑल एसटी कंडक्टर्स. आता याच्यामध्ये कसं असेल मला सांगतो. याच्यामध्ये संपूर्ण पॉझिटिव्ह ऑल ट्रिग्नोमेट्री साइन आणि कोसेक दोनच पॉझिटिव्ह असतात. टॅन आणि कॉट आणि कॉस आणि सेक. आता आपला क्वाड्रंट कुठला आहे? फोर्थ क्वाड्रंट आहे आपला. क्वाड्रंट कुठला आहे? फोर्थ क्वाड्रंट मध्ये दोनच व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहेत, कॉस आणि सेक. त्यामुळे कॉस थिटा बघा पॉझिटिव्ह आहे, त्याचा आन्सर पॉझिटिव्ह आहे. आणि सेक थिटाचा पण आन्सर काय आहे? पॉझिटिव्ह. राहिलेले सगळे आन्सर्स काय आहेत? निगेटिव्ह. कारण ऍड शुगर टू कॉफी किंवा ऑल एसटी कंडक्टर मी तुम्हाला आधी सांगितलेलं आहे, त्याच्याप्रमाणे ते पॉझिटिव्ह निगेटिव्ह ठरतंय. ठीक आहे. तुम्हाला -45 सांगितलं, तुम्ही सॉल्व्ह केलं. काही नाही, पहिल्यांदा आपली इन्फॉर्मेशन द्यायची. कन्सिडर स्टँडर्ड सर्कल विथ सेंटर OP is equal to R is equal to 1. We draw PM is perpendicular to X. We draw angle M 90.
OM is equal to x, PM is equal to y, PXY be the any point on circle, XOP negative 40 पण पकडताना पॉझिटिव्ह पकडायचं. आणि बाय युजिंग 40 डिग्री 45 डिग्री 45 डिग्री 90 डिग्री थेरम तुम्हाला थिअरी लिहिता आली पाहिजे. इथंपर्यंत थिअरी लिहा, नंतर थेरम वापरा. अपोजिट साइड ऑफ 1/40 1/रूट ऑफ हायपोटेन्यूज. इथं 45 डिग्रीच्या दोन्ही साइड अपोजिट आहे, म्हणजे PM पण आणि OM पण. लेंथ ऑफ OM लेंथ ऑफ PM दोन्ही पण XY ची व्हॅल्यू 1/रूट देतात, पण क्वाड्रंट नंबर 4 असल्यामुळे x पॉझिटिव्ह y निगेटिव्ह. आणि नंतर सगळ्या शेवटी बाय युजिंग डेफिनेशन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन वापरून सगळ्या व्हॅल्यू फाइंड करायच्या. साइन थिटा डेफिनेशन y आहे, कॉस थिटाची x आहे, टॅन थिटाची y/x आहे, कॉट थिटाची x/y आहे, सेक थिटा 1/x आहे, कोसेक थिटा 1/y. एवढे एक्झाम्पल घेतलेत की तुमची डेफिनेशन ऑटोमॅटिकली पार झाली असते. हे एक्झाम्पल घरी जाऊन प्रॅक्टिस करायची गरजच नाही काय काय, कारण आता जवळजवळ 5 ते 6 लेक्चर नुसते ह्या व्हॅल्यूवर झालेले आहेत. ठीक आहे, त्यामुळे तुम्ही प्रॅक्टिस करा आणि रफ वही घाला. रफ वहीमध्ये ती लिहून काढा. तुम्ही जेवढं प्रॅक्टिस करणार तेवढं तुमचं मॅथ्स परफेक्ट होणार. मी अजून सांगतो, रफ वहीमध्ये हेच एक्झाम्पल 2दा सोडवा, 3दा सोडवा, 4दा सोडवा, नाही तर पाटी पेन्सिल घेऊन सोडवा, पण प्रॅक्टिस केलं पाहिजे. ठीक आहे, आता नेक्स्ट एक्झाम तिथपर्यंत लिहून घ्या. हा, आता तुम्हाला एक मी होमवर्कला एक्झाम्पल देतो. फाइंड द ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन ऑफ -135 डिग्री और आता -135 ला रॅडियन मध्ये किती येत आहे? -135 माहिती आहे तुम्हाला? -135 डिग्री इज इक्वल टू -135 into 1 डिग्री इज इक्वल टू -135 into 1 डिग्री किती असते? 5/180. 4चा भाग जातो, सॉरी 5चा भाग जातो. किती म्हणजे 135 27/536 म्हणजे -3 बापो 9 कॅन्सल करायचं. मग तुम्हाला असं पण विचारतील फाइंड द ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन ऑफ -3 बापो. मग त्यावेळी तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे किंवा कॅल्क्युलेशन करून -3 बाय4 ची व्हॅल्यू 135 दाखवायची. हे होमवर्कला घ्यायचं आहे. हे काय घ्यायचं आहे? होमवर्कला घ्या. झालं. नेक्स्ट एक्झाम्पल, फाइंड द ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन ऑफ -55 और -5/4. इथं घ्या की मग 135 चा होमवर्कला हे इथून सोडवून देतो तुम्हाला. -225 च्या सगळ्या व्हॅल्यू काढायचं. मायनस अँगल मोजताना आपण क्लॉकवाईज मोजायचा, हे लक्षात घ्या. -55 -180 आणि थोडासा वर वाढवायचा. इथपर्यंत तो -55. ओके, हे -180 आणि हे 45 -55. आता -55 परपेंडिक्युलर टू OX' आता जवळ पडते म्हणून y ऍक्सिस वर टाकायचं नाही. परपेंडिक्युलर हा नेहमी x ऍक्सिस वरच टाकायचा म्हणून सांगितलेला. ठीक आहे. OM इज इक्वल टू x, OM इज इक्वल टू x आणि PM इज इक्वल टू y, OP इज इक्वल टू R इज इक्वल टू. लक्ष द्या व्यवस्थित. मला वाटते कदाचित ह्या टाईपचं हे शेवटचंच एक्झाम्पल आहे. इथून पुढे आपण क्वेश्चन 2 चालू करायचं आहे, पण भरपूर घेतलेले आहेत असे एक्झाम्पल्स. ठीक आहे, त्यामुळे शेवटचंच एक्झाम्पल व्यवस्थित लक्ष द्या. Consider a standard unit circle with center O. OP is equal to R is equal to radius is equal to 1. ठीक है, we draw PM is perpendicular to OX dash. PM हा perpendicular टाकलाय पण OX dash वर टाकलाय, not OX वर. Measure of angle 90. Length of OM. OM ची लांबी X आहे इथे बघा डायग्राम मध्ये. PM ची लांबी Y आहे. Let PXY be the any point on circle. फक्त थीटा बदलतो. -55 -225 -225 आपल्याला फाइंड करायचं आहे.
इन ट्रायंगल PMO मेजर ऑफ अँगल M 90. आता हा अँगल किती असेल -45. 180 म्हणजे हा पण 45. पकडताना पॉझिटिव्ह पकडायचा. मेजर ऑफ अँगल M 90, O 45, P 45. ओके, डायग्राम झाली सगळ्यांची. ठीक आहे. आता बाय युजिंग 45 90 डिग्री थेरम, अपोजिट साइड ऑफ 45 1 बाय रूट हायपोटेन्यूज. अपोजिट साइड दोन आहेत, लेंथ ऑफ OM आणि लेंथ ऑफ PM. म्हणजे x ची व्हॅल्यू 1/√2, y ची व्हॅल्यू 1/√2. ह्याच्यात कोणाची शंका नाहीये, x ची व्हॅल्यू 1/√2, y ची व्हॅल्यू 1/√2. लेट pxy बी द एनी पॉइंट लाईज ऑन. हा pxy कुठल्या क्वाड्रंटमध्ये आहे? आता बरेचसे विद्यार्थी काय करतात, तुम्ही अँगल इकडून काढलाय म्हणून क्वाड्रंट इकडून मोजतात. 1 2 3. चूक आहे. क्वाड्रंट असेच म्हणायचे 1 2 3 4. तुम्ही जरी अँगल खालच्या साईडनं मोजत असला तर क्वाड्रंट इकडून मोजायचे नाही, क्वाड्रंट वरूनच मोजायचे. लक्षात घ्या मी काय म्हणतोय ते. 1 2 म्हणजे हा दुसराच क्वाड्रंट आहे. तुम्ही तिसरा दर्शना इकडून मोजायचे नाहीत. क्वाड्रंट हे नेहमीप्रमाणेच मोजायचे आहे, हे लक्षात घ्या. आता मी इथंच उभा आहे, मी हललेलो नाही, तुम्ही हलायला आहे, तुमचे अँगल्स बदलायला आहेत. आता दरवर्षी विद्यार्थी वेगवेगळे आहेत, पण मी तोच आहे. समजलं? तसं क्वाड्रंट तेच आहे, फक्त बदलतात ते विद्यार्थी, बदलतात ते अँगल. म्हणून सेकंड क्वाड्रंट येणार. कारण अँगल जरी इकडून काढला असला तर मोजताना क्वाड्रंट इकडूनच मोजायचा. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ. मग pxy लाईज ऑन सेकंड क्वाड्रंट, इथं बदलणार. आता सेकंड क्वाड्रंट मधला पॉइंट काय असतो? बाय 8वी 9वी 10वी. प्लस प्लस मायनस प्लस मायनस मायनस प्लस. आपल्याला सेकंड क्वाड्रंट बघायचा. मायनस प्लस, x इज निगेटिव्ह आणि y इज पॉझिटिव्ह. त्यामुळे हा x निगेटिव्ह 1/√2 झाला आणि y झाला तो पॉझिटिव्ह 1/√2. आता बाय डेफिनेशन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे डेफिनेशन जर पाठ असतील तर तुम्ही निगेटिव्ह 2 to 5 च्या सगळ्याच्या व्हॅल्यू फाइंड करू शकता. फक्त डेफिनेशन पाठ पाहिजे. साइन ऑफ -2 to 5 इज इक्वल टू y. साइनचं डेफिनेशन y आहे, y ची व्हॅल्यू 1/√2 आहे, y ची व्हॅल्यू काय 1/√2. cos of -2 to 5 is equal to x is equal to -1/2. Sin positive है, cos negative. Tan of -2 to 5 is equal to y by x. Y वर येणार 1/2, x खाली येणार -1/2, cancels -1. Cot of -2 to 5 is equal to x by y is equal to 1/2 by -1/2. Sorry, -1/2 वर येणार 1/2 खाली, then -1. sec of -2 to 5 is equal to 1 by x. x किती आहे? -1 by -1/2. ते जाताना -√2 होणार. आणि cosec -2 to 5 is equal to 1 by y is equal to 1 by 1/2 is equal to √2. ह्या व्हॅल्यू दिसतात का बघा सगळ्यात मला? ठीक आहे, ह्या व्हॅल्यू सगळ्या तुम्हाला दिसतात, त्याप्रमाणे काढलेले आहे. पण हे बरोबर आहे की नाही, चूक आहे हे चेक करण्यासाठी आय शुगर टू कॉपी. मी डायग्राम सांगितलेली. पहिल्या क्वाड्रंट मध्ये सगळे, दुसऱ्यामध्ये साइन आणि कोसेक, तिसऱ्यामध्ये टॅन आणि कॉट, आणि चौथ्यामध्ये कॉस आणि सेक. तर आपला क्वाड्रंट दुसरा आहे. साइन एक पॉझिटिव्ह येणार आणि नंतर कोसेक एक पॉझिटिव्ह येणार, राहिलेल्या व्हॅल्यू निगेटिव्ह येतात. समजलं? काही अवघड नाही, हे लिहून घ्या व्यवस्थित. नंतर नेक्स्ट एक्झाम्पल आपण एक होमवर्कला देऊ, हे लिहून घ्या. ठीक आहे, आता थोडस वेगळं आपण होमवर्कला घेऊया, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. फाइंड द ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन ऑफ -315.
किंवा 315 मायनस 7 भाग 4 आहे. समजा तुम्हाला पेपरमध्ये -315 दिलेलं नाही तर -7 भाग 4 दिलं तर त्याचं कन्वर्ट करायचं -7 भाग 4 -7 भाग 4 into 100 म्हणजे किती 180 बाय पाय कॅन्सल्स -7 into 180 by 4 नो 180 ला भाग करतो -7 into 45 आणि 45 7 जा -135 सॉरी -315. आता हे माझं कसं मनातल्या मनात कॅल्क्युलेशन होतंय त्यामुळे मी फास्ट लिहिते. तसं तुम्हाला ते फास्ट लिहिता येणार नाही. जरी आपण अँगल अँड मेजरमेंट मध्ये बघितलं असलं तरी याचं कॅल्क्युलेशन करता आलं पाहिजे तुम्हाला. मुळात म्हणजे कॅल्क्युलेशन फास्ट असल्यामुळे 10 वर्ष प्रॅक्टिस असल्यामुळे फास्ट लिहितोय. तुम्ही साईडला करून लिहायचं आणि पाढे पाड पाहिजे. तो 45चा पाडा पाठ नाही तुमचा. 45चा पाडा पाड पाहिजे. 45 1 जा 45, 45 2 जा 19, 45 3 जा 135, 45 4 जा 180, 45 5 जा 225, 45 6 जा 270, 45 8 जा 315. हे पाढे पाड पाहिजेत तुमचे. ठीक आहे, तरच तुम्ही पुढे जाऊ शकताय. 45 9 जा 225, 45 10 जा 450. हे पाढे पाठ पाहिजेत तरच तुम्ही हे पाढे पाठ नसतील तर कॅल्क्युलेशन करा. ठीक आहे, होमवर्कला लिहून द्या. असो आता पाढे पाठ करायची वेळ निघून गेलेली आहे. तुम्ही कॅल्क्युलेशन करायचं. -315 आणि -7 by 4 हे पुढच्या वेळी येतं ना होमवर्कला करायचं. ओके.